खेळाडू चांगला खेळ केला आणि फायनल मध्ये प्रवेश केला त्याबद्दल रामनाथ भोर साहेबांच्या वतीने या टीमला आणि आयोजकांना देखील शुभेच्छा दिल्या, त्यांचा देखील आभार मानतोय. चला मॅचला होईल सुरुवात. 4 ओव्हरची मॅच असेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना पाहायला मिळतील. अजिंक्य लाडू आणि रुपेश सोनकर अशी जोडी. पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर सुशील ढाकवळ. सुशील ढाकवळ गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. सचिन साहू त्यांचे देखील आभार मानतोय. चला मॅचला होईल सुरुवात. पहिले षटक हाताळण्यासाठी सुशील ढाकवळ गोलंदाजी ट्रॅकवर आणि स्टॅकेंडवर अजिंक्य लाडू. एक चांगली बॅटल पाहायला मिळेल. सुशील ढाकवळ इनफॉर्म गोलंदाज आहे, चांगली गोलंदाजी केली. पहिलाच बॉल अगदी वेगवान फटका लगवला जातोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जाईल. दरम्यान आपण 3 दिवस ज्या अंपायरने विशेष भूमिका बजावली आणि या स्पर्धेमध्ये न्यायाधीशाची भूमिका बजावली सचिन साहू यांचा सन्मान आपण करणार आहोत. ड्रोन कॅमेरामॅन प्लीज आपण मंचाच्या उजव्या बाजूला या, कारण की गौरांची एंट्री होणार आहे, त्यामुळे ड्रोन कॅमेरामॅन माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर कृपया आपण मंचाजवळ संपर्क साधा. पहिल्या बॉलवर सिंगल आली आणि सचिन साहू यांचा सन्मान केला जातोय. प्रमोद पाटील यांचे शुभ हस्ते. यावेळेस दुसऱ्या बॉलवर सुशील ढाकवळने दाखवले आपला क्लास, आपला दर्जा आणि अजिंक्य लाडूला परतावा लागले. पहिला धक्का लागतोय टीम दिविशा 11 संघाला. फलंदाज अजिंक्य लाडू बॅक टू द डगआउट. काय खेळ केलाय, इम्प्रेसिव्ह केलाय. या सर्व खेळाडूने प्रभावित केलाय. अप्रतिम कामगिरी. अंडर 25 चे सगळे खेळाडू आहे. सुशील ढाकवळ असेल, त्याचबरोबर हार्दिक भोईर असेल, पियुष पाटील, विनीत असेल, जतीन पाटील. या यंगस्टर टीमने, या यंग ब्रिगेडने खूप चांगला खेळ केलाय. गौरांग चषकामध्ये अप्रतिम कामगिरी घेऊन प्रत्येक टीमला धक्का देण्याचं काम केलं या फ्रेंड्स 11 जुगाव संघाने. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कैलाश मस्तूद. मागच्या मॅचचा हिरो, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 4 ओव्हरची मॅच आहे. सुरुवात खराब झाली आहे. प्रत्येक मॅच मध्ये दिविशा 11 टीमची सुरुवात खराब झाली आहे, पण शेवट चांगला पाहायला मिळाला. या मॅच मध्ये काय होईल, सुरुवात तर खराब झाली की अजिंक्य लाडू सारखा फलंदाज दुसऱ्याच बॉलवर बाद झाला. इथे चेंडू पाहू शकाल, व्हाईट बॉलचा इशारा केलतोय. व्हाईट +1 अशा 2 धावा मिळतील. 2 धावाने टीमची धाव संख्या जाऊन पोहोचते 3 या आकड्यावर. 3 धावा दाखल करायला लागलेत. चला आमच्या गौरांची एंट्री होणार आहे. आणि त्याच्या एंट्रीसाठी अगदी फटाक्याची आतिषबाजी होईल, कारण की भली मोठी फटाक्यांची माळ आता मात्र मैदानामध्ये लावली जाईल. गौरांची एंट्री, त्या एंट्रीसाठी सगळ्यांची चातुरता आहे. किती बॉल झाले? पुन्हा एकदा प्लेन मिस, डॉट बॉलची सांगता होती. 4 बॉलचा खेळ संपलाय. अप्रतिम गोलंदाजी सुशील ढाकवळ. 3 बॉलचा खेळ संपला, माफ करा, 3 चेंडूचा खेळ संपलाय. सुशील ढाकवळ या नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा एक यंगस्टर आणि रायझिंग सुपर डुपर गोलंदाज आज गोलंदाजी करत असताना
अप्रतिम अशी गोलंदाजी होतीये. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना फ्रेंड्स 11 जुगाव टीम कडून सुशील डाकवळ यावेळेस इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता. मॅचच्या अगदी वरच्या टोकाला चेंडू लागतोय. चेंडू जातोय थर्ड मॅन रिझन मध्ये. सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 6 या आकड्यावर. 6 धावा धावफलकार लागलेत. षटक क्रमांक पहिलं 4 ओव्हरची मॅच मेगा फायनल गौरान चषक 2024 या भव्य दिव्य स्पर्धेचा हे दमदार फायनलचा सामना. तमाम प्रेक्षकांच्या नजरा या स्पर्धेकडे लागले गेलेत. फायनल कोण जिंकणार? यावेळेस फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये चेंडू जाईल. वन बाउन्स ओव्हर द रोप. चेंडू सीमारेषे पलीकडे कैलाश मस्तूरच्या बॅट मधून आलाय. या इनिंगचा पहिला गौरान चषक चौकार. 10 5 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावर. 10 धावा धावफलकार लागलेत. षटक क्रमांक पहिलं कैलाश मस्तूर चांगली बॅटिंग करतोय. आज गणेश कारंडे नाहीये तरी देखील बॅटिंगची जी काही कमतरता आहे ती पोकळी भरण्याचं काम करतोय कैलाश मस्तूर. या टीमचा ऑलराऊंडर आहे. पहिल्या षटकामध्ये चांगला खेळ करत असताना शेवटचा बॉल आणि या शेवटच्या बॉलवर सिंगल येते. चला गौरांची एंट्री आपण रॉयल एंट्री पाहू शकाल आणि ज्यासाठी केला होता अट्टास आणि तेजस पाटील बब्या यांचा राजकुमार आता मात्र या मैदानामध्ये येत असताना गौरांश तेजस पाटीलची पहिल्यांदाच हे एंट्री पाहायला मिळते. हे फायर क्रॅकर्स आणि गौरांची रॉयल एंट्री. आपल्या वडिलांनी आपल्या सुपुत्राच्या नावावर ही स्पर्धा ठेवली आणि आज गौरांशला देखील अभिमान असेल की आपल्या पिताश्रीने ही भव्य दिव्य स्पर्धा आपल्या नावावर ठेवले. आज गौरांश छोटा आहे त्याला माहिती नसेल पण जसा मोठा होईल तसा हे अभिमानाने सांगेल की माझ्या अगदी 9 महिन्याचा असताना माझ्या वडिलांनी माझ्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली गेली आणि आज गौरांशी ही एंट्री पाहायला मिळते. फटाक्याची आतिषबाजी आणि गौरांश मित्रमंडळाचा गौरांश मात्र आमच्या सोबत जॉईन झालाय. अभिमान असेल आपल्या वडिलांवर की आज त्याच्या नावाने आज ही भव्य दिव्य स्पर्धा आयोजित केली. गौरान चषक 2024चा गौरांश आमच्या सोबत आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळते. अगदी तेजस पाटील यांची हुबेहूब असलेली कॉपी आणि आपल्या सुपुत्राच्या नावावर ठेवलेली ही स्पर्धा. गौरांशच लहान आहे त्याला कळणार नाही पण येणाऱ्या कालावधीमध्ये जसजसा मोठा होईल तसतसा उमेश सर या गौरांशला देखील अभिमान असेल की मी 9 महिन्याचा असताना माझ्या वडिलांनी माझ्या नावाने एक भव्य स्पर्धा ठेवली होती आणि माझी रॉयल एंट्री केली होती. हे आयुष्यभर गौरांश कधी विसरणार नाही आणि या अभिमानाचा क्षण असेल गौरांशसाठी आणि अभिमानाचा क्षण असेल तेजस पाटीलसाठी. थँक्यू व्हेरी मच तेजस पाटील. आपण नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटला ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा ठेवली त्याबद्दल नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटच्या वतीने आपला मनपूर्वक आभार. यावेळेस पुढचा फटका लगवला जातोय. चेंडू जातोय गुरुशांकित क्षेत्रामध्ये. एकदा मिळते. पहिल्या षटकाचा खेळ संपला. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या आकड्यावर. 12 धावा धावफलकार लागले. षटक क्रमांक इथे दुसरं मार्गस्थ असताना गोलंदाजी ट्रॅकवर पियुष पाटील. ज्या पियुष पाटीलने काल पहिल्या दिवशी कमाल केली होती. काय गोलंदाजी केली होती. मॅन ऑफ द मॅच आपला नावी करणारा पियुष पाटील ठरला होता. आता मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. टीमची धावसंख्या जर पाहिली तर 12 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 12 धावा धावफलकार लागलेत. यावेळेस फटका मोठा लगवण्याचा प्रयत्न केला. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल.
खूप चांगला बॅलन्स आणि खूप चांगला झेल आणि फलंदाज सागर पाटील झेल घेत असताना फलंदाज बाद. फलंदाज बाद. रुपेश सोनकरला परतावा लागेल. चांगला झेल पकडलाय सागर पाटीलने आणि फलंदाज बाद होईल. दुसरा धक्का लागतो टीम दिविशा 11 ऐरोली संघाला. फलंदाज बॅक टू द डगआउट. टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली 12 या आकड्यावर. 12 धावा 2 गडी बाद. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना चला सामना स्पीडअप करा. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. बॅटर आलाय बाबू कांबळे. बघा प्रेक्षकांसाठी आणि संघांसाठी एक विशेष सूचना असेल आणि पुढच्या वर्षी गौरांश मित्रमंडळ ही स्पर्धा डे नाईट फॉर्मॅट मध्ये खेळली जाईल. पारितोषिक अजूनही निश्चित आहे नाही, पण येणाऱ्या 24 संघ आलेत त्यांना पहिला प्राधान्य दिले जाईल असं तेजस पाटील यांच्या माध्यमातून. आणि तिथे कुठलाही शुल्क आकारला जाणार नाही. एंट्री फी फ्री असेल. त्यामुळे 24 संघाने सहभाग घेतला त्या 26 संघांना या स्पर्धेमध्ये फ्री एंट्री पुढच्या वर्षी 2025 मध्ये आपल्याला ही डे नाईट फॉर्मॅट मध्ये याच मैदानावर गौरांश मित्रमंडळ आयोजित गौरांश चषक स्पर्धा पाहायला मिळेल. यावेळेस फटका पाहू शकाल. चांगला फटका लगवला जातोय. क्षेत्ररक्षक आहे पण तो मात्र प्रेक्षक बनेल. कैलाश मस्तूरच्या बॅट मधून आला या मॅचचा पहिला धमाका. चेंडू सीमारेषा पार षटकार. या स्पर्धेच्या निमित्तानं सगळ्याच आभार मानणं गरजेचं आहे. त्यांचे देखील कैलाश मसूद काय बॅटिंग करतोय. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना यावेळेस देखील आणखी एक धमाका, आणखी एक मोठा फ्लास. कैलाश मसूदच्या बॅट मधून मागच्या मॅच मध्ये 3 बॉल मध्ये 3 चौकार लगवले. या मॅच मध्ये 2 बॉल मध्ये 2 षटकार लगवले. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 26 आकड्यावर. 26 धावा दाखल करायला लागले. गोलंदाजी ट्रॅकवर उमेश शेडगे गोलंदाजीसाठी आलाय. षटक क्रमांक 3 घेऊन फायनलचा सामना गौरांश मित्रमंडळ गौरांश चषक. आणि आमचा गौरांश आज मुख्य व्यासपीठावर आहे. अण्णांच्या अगदी मांडीवर खेळतोय. यावेळेस मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न केला होता. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि धाव कंप्लीट देखील पाहायला मिळते. नशीब धरायला होतं.
आणखीन एक मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू जातो गोशांकी क्षेत्रामध्ये, सिंगल मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 28 या आकड्यावर. काय बॅटिंग सुरू आहे आज. सकाळपासून धावा होत नव्हत्या. अगदी 32, 34, 38, 28, 27, 26, 16 असं धावफलक पाहायला मिळालं. पण या मॅच मध्ये सुपर बॅटिंग पाहायला मिळते. चेंडू जातो स्क्वेअर लेग रिजन मध्ये. पहिली धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल की काय. यस, 2 धावा कंप्लीट झाल्यात. खूप चांगली बॅटिंग करत असताना कैलाश मस्तूर काय बॅटिंग करतो आपल्या टीमसाठी. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना उमेश शेडगे गोलंदाजी ट्रॅकवर. मैदानाच्या आतमध्ये अंधार पसरत असताना षटक क्रमांक इथे तिसरं मार्गस्थ असताना गोलंदाज पुन्हा एकदा तयार होते. यावेळेस फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक जतीन पाटील त्या खाली येईल की काय. झेल घेण्याचा प्रयत्न केला होता आणि कैलाश मस्तूत सारखा एक मोठा अडथळा पार होत असताना फलंदाज कैलाश आपल्या टीमसाठी योगदान देत असताना मात्र परतला आहे. फलंदाज बाद. तीन गडी बाद. टीमची धावसंख्या 30 या आकड्यावर. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. फायनल आणि शेवटचा सामना रंगत असताना गौरांश मित्रमंडळ 3 दिवस ही स्पर्धा रंगली गेली. 3 दिवस या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आणि तेजस पाटील आणि संपूर्ण टीमने जी मेहनत घेतली त्यांचा देखील आभार मानतोय. नवीन बॅटर मैदानामध्ये विशाल पाहायला मिळते. पहिलाच बॉल खोलबटापाचा चेंडू. बॅटची इनर एज लागली. चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये. सिंगल मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 29 आकड्यावर. 31 आकड्यावर. षटक क्रमांक अखेरचं. बाबू कांबळे ऑन साइडला. जतीन पाटीलच्या हातात चेंडू घिसावतोय. आणखीन एक धक्का लागतोय. बाबू कांबळेला परतावा लागेल. फलंदाज चौथा दिविशा 11 ऐरोली संघाचा फलंदाज बाबू बॅक टू द डगआउट. सुपर परफॉर्मन्स. शेवटचं षटक. पहिल्याच बॉल मध्ये हार्दिक भोईरने विकेट प्राप्त केली. कोणाला आमचे सगळे पोलीस निरीक्षक आपल्याला विनंती करतो की आपण मंचावर या. सोमनाथ वासकर साहेब अण्णा यांच्या वतीने आपलं निमंत्रण आहे की आपण मुख्य व्यासपीठावर या. आज सकाळच्या सत्रामध्ये 40+ सानपाडा वर्सेस पोलीस टीम असा सामना झाला. सानपाडा पोलीस वर्सेस सानपाडा 40+ आणि सानपाडा 40+ पोलीस टीमने तो सामना जिंकला. चांगली गोलंदाजी, चांगली लाईन अँड लेंथ वर गोलंदाजी करतो हार्दिक भोईर. पहिल्या बॉल मध्ये
विकेट प्राप्त झाली. दुसऱ्या बॉलवर मात्र डॉट बॉलची सांगता होती. टीमची धावसंख्या 32 आकड्यावर. अभि पाटील फलंदाजीसाठी आले. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. यावेळी देखील स्लॉक करण्याचा प्रयत्न केला होता. हार्डलिन बॉल पाहायला मिळाला. पडल्यानंतर बाउन्स झाला. बॅट आणि बॉलचा कुठलाही टायमिंग नाही. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. विशाल थोडीशी नाराजी व्यक्त करतोय कारण की 2 डॉट बॉल, 3 बॉल मध्ये एकही धाव खर्च केली नाही हार्दिक भोईरने. अप्रतिम गोलंदाजी. इथे लाईन मिस केली आहे. व्हाईट प्लस 1 अशा 2 धावा मिळतील. 2 धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 34 आकड्यावर. 34 धावा धाव फलकावर लागलेत. इथे देखील चांगला बॉल. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. ला जबाब षटक हाताळत असताना हार्दिक भोईर. आज फ्रेंड्स 11 जुगाव टीम यंगस्टर ही यंग ब्रिगेड टीम इम्प्रेसिव्ह कामगिरी करत असताना या फायनलच्या मॅच मध्ये गौरांग चषक 2024 अंतिम सामना सुरू असताना हार्दिक भोईर कोलवा टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढलाय. चेंडू हवेत आहे. सुशील डाकवल त्या खाली आहे. आणखीन एक विकेटचं पतन. आणखीन एक फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळेल. ला जबाब गोलंदाजी. फलंदाज अभि पाटील परतलाय. चला सामना स्पीडअप करा. नाही 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 तर शेवटचा बॉल शिल्लक आहे. हार्दिक भोईरचं कौतुक करावं लागेल. फक्त 2 धावा खर्च केलेत या षटकामध्ये. अप्रतिम षटक हाताळत असताना शेवटचा बॉल या इनिंगचा. यावेळी बॉलर बॅक टू यू. समोरच्या दिशेने जातो. फेकी खराब आहे. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल की काय आणि अशा पद्धतीने धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. एकच धाव मिळते. या षटकामध्ये आल्यात फक्त 3 धावा. ला जबाब षटक हाताळलं हार्दिक भोईरने. अशा तऱ्हेने 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 35 आकड्यावर. 36 धावांचं टार्गेट उभं केलंय. बघूया या 24 बॉल मध्ये कशा पद्धतीने 36 धावा कंप्लीट केल्या जातील आणि या धावा कशा पद्धतीने डिफेंड केल्या जाईल. चला कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया परिवर्तन आणि ऐकूया मायक्रोफोनवर उमेश म्हात्रे सरांना. ऑल टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. त्याआधी आपण या स्पर्धेसाठी ज्या ज्या मान्यवरांनी भरपूर मेहनत घेतली त्या सर्वांचं आभार मानणं गरजेचं आहे. भानुदास पाटील साहेबांचा देखील मनपूर्वक आभार आहे. या स्पर्धेसाठी भरपूर मेहनत घेतली. प्रमोद पाटील, सनपाडे एक्सप्रेस, निखिल पाटील, त्याचबरोबर विजू मंडलिक यांचे देखील आभार आहे. जयेश ढोली, मयूर पाटील, जयूर पाटील, मंदार पाटील, रोहित बनसोडे, योगेश भरत, रोहित पोषम, सिद्धेश पाटील, कृष्णा जयस्वाल, निलेश चिराडे आणि उमेश उम्या यांचं सगळ्यांचंच मनपूर्वक आभार आहे. आभार आहे पीटीसी पनवेल टेनिस क्रिकेट. आभार आहे आमचे साऊंड मास्टर डीजे मास्टर त्यांचं देखील आभार आहे. सर्व अंपायर असेल, कॉमेंटेटर असेल, सर्व आयोजन कमिटी असेल त्यांचं देखील सगळ्यांचंच मनपूर्वक आभार. चला या शेवटच्या अंकाला, या स्पर्धेच्या अंतिम अंकाकडे जाऊया आणि हे अंक आपल्या समोर सादर करण्यासाठी मायक्रोफोनवर उमेश म्हात्रे सर येतील. धन्यवाद. चला थँक्यू सो मच. चालू कर दादा, चालू कर दादा.
तमाम प्रेक्षकांचे, क्रीडा रसिकांचे, सर्व खेळाडूंचं गौरांश मित्र मंडळ सानपडा आयोजित गौरांश चषक 2024 मध्ये मनपूर्वक स्वागत करतो आणि घेऊन जातो या अंतिम टप्प्यामध्ये सुपर संडेचा सुपर मुकाबला दिविश ऐरोली आणि त्यांच्या विरोधामध्ये फ्रेंड्स 11 झोगाव या दोन टीमच्या दरम्यान हा क्रिकेटचा महासंग्राम. फायनलचा सामना, ग्रँड फिनाले. टॉस जिंकला होता झोगाव टीमनं फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्या सत्रामध्ये दिविशा ऐरोली टीमनं धाबा बनवल्या 36 धाबांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. 36 टू विन. 4 ओव्हरमध्ये 36 धाबा बनवायच्या आहेत आणि 36 धाबांच्या पाठलागाला मात्र सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. फ्रेंड्स 11 झोगाव या टीम कडून जतीन पाटील आणि त्याच्या जोडीला विनीत भोईर. गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक पामुपलीचं विशालच्या हातामध्ये बॉल सपवला. 9च्या सरासरीनं या मॅच मध्ये धावा बनवायचे आहेत. 36. पहिलाच बॉल आडव्या बॅटने देखील फटका चांगला आहे. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक भरपूर दूर आहे. नो मॅन लँड मध्ये बॉल पडल्यानंतर फेकी केली जाते. तोपर्यंत 2 धाबा इथे मिळत आहेत. जतीन पाटीलच्या बॅट मधून या 2 धाबा कंप्लीट झाल्यात. 2 रन आपलं खातं उघडलं आणि संघाची धावसंख्या आता स्कोर बोर्डते लागली गेली 2. जतीन या स्पर्धेमध्ये चांगला खेळला जतीन पाटील. आता अपेक्षा आहे फायनल मॅच मध्ये झोगाव टीमची भरपूर अपेक्षा आहे या खेळाडूकडे. ओहो, आडव्या बॅटने स्वीप करायचा होता. ओव्हर पिच बॉल पडल्यानंतर बा विकेट किपरचा वेध घेतलाय. डॉट बॉल. या स्पर्धेमध्ये जो मालिकावीर खेळाडू ठरेल त्या खेळाडूला मात्र LED टीव्ही देण्यात येईल. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाजासाठी एक स्पोर्ट्स बाईक आहे मोठी. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाजासाठी आणखीन एक बायसिकल ठेवण्यात आलेली आहे. 2 स्पोर्ट्स बायसिकल आहेत आणि ते बॅकफुट जात असताना खूप चांगला फटका थ्रू द कव्हर. जतीन पाटीलच्या बॅट मधून बॉल स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावा इथे ठोकलेल्या आहेत जतीन पाटीलनं. आणि या 4 रनच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड 6. या स्पर्धेमध्ये जो खेळाडू उत्कृष्ट फलंदाज ठरेल त्याला मोठ्या टायरची बायसिकल स्पोर्ट्स बायसिकल देण्यात येईल. त्यानंतर गोलंदाजासाठी नाही बोलला तो बोलतो पहिला फलंदाजाला. चला, गोलंदाजासाठी मोठ्या टायरची बायसिकल दिली जाईल जी गिअरवाली आहे. आणि फलंदाजी ते बाद रनआउटच्या रूपाने विनीत भोर मात्र परतलाय. धक्का क्रमांक 1 पहिला धक्का लागतोय फ्रेंड्स 11 झोगाव या टीमला. 36 धाबांचं लक्ष आहे. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड आतापर्यंत 6. 4 बॉलचा खेळ संपला विशालचा आणि 4 बॉल मध्ये धाबा आलेल्या आहेत 6. आता सूर्य अस्ताला चाललाय. अस्ताला गेलाय, चालला नाहीये. अगदी संदीप प्रकाशात सुरू झालाय आणि संदीप प्रकाशामध्ये या गौरांश ट्रॉफीचा ग्रँड फिनाले सुरू आहे. 4 षटकांची लढत. 36 धाबा करायची आहेत. रन झाले 6. अजूनही 30 धाबांची आवश्यकता. गोलंदाज तयार विशाल. यावेळेस पाक्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. कव्हरला थोडीशी पम्पलिंग होते. त्यानंतर 1 धाव इथे कंप्लीट झाली. खराब फिल्डिंग. आणि या सिंगल नंतर पहा टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड आता 7. नवीन फलंदाज तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय सागर पाटील. जतीन पाटीलला जॉईन झालाय. 7ला 1. 36 धाबांचं लक्ष आहे. पहिलं षटक सुरू आहे. पहिल्या षटकातले 5 बॉलचा खेळ संपला. शेवटचा बॉल विशालचा आणि स्ट्रायकिंग इनला सागर पाटील. ओहो, अखूट टप्प्याचा बॉल. खूप चांगली स्टंपिंग केलेली आहे. विकेट किपर प्रथमेश कडून चांगली विकेट किपिंग. चांगलं इस्टिरेक्शन झालं आणि फलंदाजी ते सागर पाटील बाद होतोय. 0 वरती परतलाय सागर. आणखीन एक धक्का क्रमांक 2 लागतोय फ्रेंड्स 11 झोगाव या टीमला. 36 धावा सोपं टार्गेट नाहीये या कंडिशनला.
ज्यावेळेस असं कंडिशन होतं, सूर्य अस्ताला जातो, त्यावेळेस मात्र हवेमध्ये थोडासा दमटपणा जाणवतो आणि त्यामुळे काय होतं तर बॉल ट्रॅव्हल होणं अवघड असतं, मोठी ताकद वापरावी लागते. आणि ते आणखीन एक फलंदाज बाद. पहिल्या षटकाचा खेळ संपला. टीमची धावसंख्या अखेर स्कोर बोर्डवरती फक्त 7 रन. पहिली विकेट गमावली 6 वरती, दुसरी विकेट गमावली 7 वरती. म्हणजे आता 18 बॉल शिल्लक. 18 बॉल मध्ये अजूनही 29 धाबांची गरज आहे. 18 बॉल 29 धाबा. नवीन फलंदाज उमेश शेडगे, परंतु स्ट्रायकिंग इन आहे जतीन पाटील. जोपर्यंत जतीन पाटील आहे तोपर्यंत विजयाच्या आशा आहेत झुगाव टीमसाठी. आणि युगांत वास्कर यांना मी विनंती करतोय, आपण व्यासपीठावरती याच. आपलं हार्दिक स्वागत. आणि युगांत वास्कर यांच्या माध्यमातून या स्पर्धेला ज्या बायसिकल पुरस्कृत केलेल्या आहेत त्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. जे दोन्ही बायसिकल इथे ठेवण्यात आलेल्या आहेत त्या बायसिकलचे पुरस्कर्ते आहेत युगांत वास्कर. त्यांचं आगमन या व्यासपीठावरती, त्यांचं हार्दिक स्वागत. आणि सिंगल कंप्लीट होत असताना टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवरती आहे 8. ओव्हर नंबर 2 मध्ये तुम्ही पाहताय कैलासला. आज कैलास फ्रेम मध्ये आहे. बॉलिंग डिपार्टमेंट चांगलं राहिलं, बॅटिंग चांगली केली, अक्षरशः बरसल्या कैलास या स्पर्धेमध्ये. यावेळेस पहा ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह केला परंतु सिंगल फक्त मिळेल. आणि या सिंगलच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या अखेर स्कोर बोर्डवरती 9 धावा. सिंगल डबलचा काम चालणार नाहीये. आता मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे, कारण बॉल शिल्लक आहेत 16 आणि 16 बॉल मध्ये अजूनही 27 धावांची आवश्यकता आहे. या मॅच मध्ये फ्रेंड्स 11 झोगाव या संघाला जिंकण्यासाठी 16 बॉल 27 धावा. कैलास निघाला. जतीन पाटसेड पुढचा बॉल. यावेळेस फटका चांगला आहे परंतु इलेव्हेशन सुद्धा चांगलं प्राप्त केलं आहे. ताकद वापरली आणि या कंडिशनला षटकार मारणं क्रिकेटमध्ये भरपूर कठीण असतं, सोपं नाहीये. सर्वाधिक लॉंगेस्ट षटकार आहे या क्रीडांगणाचा आणि त्या झोन मध्ये षटकार ठोकला जतीन पाटीलनं. काय फटकेबाजी आहे. फोरामची ताकद वापरली. मनगटी फटका. बॉलला पाठवलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. षटकार ठोकलाय आणि या षटकाराच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या 15 या आकड्यावरती. मी मगाशीच उल्लेख केला, जोपर्यंत जतीन पाटील आहे तोपर्यंत मॅच ऑन राहील जुगाव टीमसाठी. गोलंदाज तयार. कैलास. ओहो, अको टप्प्याचा बॉल टर्न अँड बाउन्स इथे यष्टीचित केलाय. फलंदाज बाद. प्रथमेशनं आणखीन एक चांगली विकेट किपिंग करत असताना जतीन पाटील परतलाय तंबूच्या आश्रयाला. चांगली विकेट किपिंग. आणखीन एक धक्का लागतोय फ्रेंड्स 11 झोगाव टीमला. जतीन पाटील बॅक इन पॅव्हलियन. फलंदाज बाद. तंबूच्या आश्रयाला परतलाय. ज्या आशा होत्या आता आशा विरल होत चाललेल्या आहेत, कारण आता लक्ष आहे येणारे बॉल 14 आणि 14 बॉल मध्ये 21 धाबांची आवश्यकता. अजूनही मॅच संपली नाहीये. 14 बॉल 21. एक मोठा फटका आला तर मग रन बॉल इक्वेशन येईल. मॅच थोडासा हलकासा क्लिअर होईल, परंतु आता दबाव बनलाय सुगाव टीमवरती, कारण विकेट्स रेग्युलर इंटरव्ह्यू मध्ये त्यांचे पडत गेलेले आहेत. आतापर्यंत 3 विकेट फ्रेंड्स 11 झोगाव टीमनं गमावलेले आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये किशोर सपकाल. किशोर सपकाल आलाय. विकेट करण्याचा प्रयत्न पायावरती टाकला. आणखीन एक विकेट प्राप्त केला. लेग बिफोरची विकेट. अगदी प्लम्प विकेट पकडली. फलंदाज बाद. 0वरती किशोरला जावं लागेल आता तंबूच्या आश्रयाला. धक्का क्रमांक 4 इथे लागला. मी म्हणेन फ्रेंड्स 11 झुगाव या टीमला. ज्या ज्या वेळेस मोठ्या फटक्यांचा प्रयत्न केलाय झुगाव टीमनं त्या वेळेस मात्र विकेट गमावलेल्या आहेत. आता 13 बॉल मध्ये 21 धाबांची आवश्यकता. 36 धाबांचं लक्ष होतं. टीमची धावसंख्या अखेर स्कोर बोर्डवरती आतापर्यंत 15 ला 4. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भावेश भोयर. भाऊ
हे टोपण नावानं हा खेळाडू जाणला जातो. 6व्या क्रमांकावरती दाखल झालाय. आता 13 बॉल मध्ये करायचे आहेत अजूनही 21 धावा. हा बॉल महत्वाचा असेल कैलासचा. यावेळेस शॉर्ट बॉल पुलचा वापर, इथे विकेट मिळू शकली असती परंतु तिथे झेल सोडला. स्कोर ऑफ दी विकेट. पॅरे कडून झाली चूक. त्यानंतर 1 रन कंप्लीट झाली आणि या सिंगलनं ओव्हरची झाली समाप्ती. अशा पद्धतीनं 2 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या अखेर स्कोर बोलते 16 धावा. आता येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये अजूनही 20 धावांची आवश्यकता. 12 बॉल 20 धावा. पहा प्रेक्षक जिथे नजर मारव तुझे प्रेक्षक आहेत. प्रेक्षकाने प्रेक्षकानं डोक्यावरती घेतली ही स्पर्धा. खूप चांगला प्रतिसाद या प्रेक्षकांना दिलेला आहे. या स्पर्धेला सलग 3 दिवस या स्पर्धेमध्ये ज्यांची उपस्थिती राहिली त्या सर्व प्रेक्षकांचं सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. पहिलाच बॉल बॅटची लिडिंग एज घेतली. बॉल चालला घोषांकी क्षेत्रामध्ये, तिथे सिंगल मिळाली. ओव्हर नंबर 3 मध्ये रुपेश सोनकर तुम्ही पाहताय आणि सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या 17 म्हणजे आता करायचे आहेत येणारे 11 बॉल आणि 19 धावा. ओहो टोकराशेर यॉर्कर, चांगला यॉर्कर वापर केला. यू मिस आय विल हिट फलंदाज बाद. यष्ट्यांचा वेध घेतलाय. आणखीन एक विकेटचं पतन झालेलं आहे. धक्का क्रमांक इथे लागत असताना 5वा. 5 गडी बाद झालेले आहेत. टीमची धावसंख्या 17. आता 10 बॉल मध्ये करायचे आहेत 19 धावा. आता हे लक्ष भरपूर कटिंग झालेलं आहे. पाहता सूर्य पूर्णपणे अस्ताला गेलाय. संदीप प्रकाश आता सुरू झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता फ्रेंड्स 11 झोगाव या टीमला 10 बॉल मध्ये 19 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज हार्दिक भोईर. गोलंदाज तयार. इथे विकेट किपर बॉल पर्यंत पोहोचलाय. आणखीन एक चांगला झेल तिथे पकडत असताना आणखीन एक विकेटचं पतन. हार्दिक बॉल शून्यावरती परतलाय. आल्या पावली माघारी परततात आहे फलंदाज. धक्का क्रमांक 7. आता आवश्यकता आहे बॉल शिल्लक आहे 9 आणि 9 बॉल मध्ये 19 धावांची आवश्यकता. चला घाई करा प्लीज. बॉल आणि 19 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुशील डाकवल आणि त्याच दरम्यान या ठिकाणी ज्यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे काशीनाथ वास्कर यांना मी आमंत्रित करतो या व्यासपीठावरती. आपला मी हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. ऑन साइडला टर्न केलाय. सिंगल मात्र कंप्लीट झाली आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड होते 18. छत्तीस धावांचं लक्ष होतं म्हणजे इथून अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड होती 7 गडी बाद 18. काय गोलंदाजी केली. अगदी करामती गोलंदाजी दिविश आयरेली या टीम कडून. प्रत्येक गोलंदाजानं खूप चांगली अप्रतिम गोलंदाजी केलेली आहे. यावेळेस वाईड यॉर्कआउट करण्याचा प्रयत्न जास्त बाहेर टाकले त्यामुळे पंचांचा इशारा. वाईड बॉल एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये आणि एक्स्ट्राच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड 19 धावा म्हणजे अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे 8 बॉल मध्ये. यावेळेस पटका चांगला ऑन साइडला परंतु तिथेही क्षेत्ररक्षक आहे आणि तिथेही पकडला जाईल फलंदाज बाद. आणखीन एक विकेटचं पतन. आता टेल बॅटिंग सुरू झालेली आहे. आतापर्यंत 7 गडी बाद झालेत म्हणजे आता फ्रेंड्स 11 झोगाव या टीमची आता टेल बॅटिंग सुरू झालेली आहे. शेफ्टीकडची बॅटिंग सुरू आहे. 7 बोला तिथं
7 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय सिद्धेश. 7 बॉल 17. या ओव्हर मध्ये चांगले धक्के दिलेत रुपेश सोडकरनं. इथे आणखीन एक विकेट. तू चल मयाया अशी परिस्थिती. 8वा धक्का लागतोय फ्रेंड्स 11 झोगाव या टीमला. 8 गडी बाद झालेत. षटकाची होती समाप्ती. या ओव्हर मध्ये रुपेश सोनकरनं विकेट प्राप्त केलेले आहेत 4. चार विकेट प्राप्त केलेत. अशा पद्धतीनं तिसऱ्या षटकाचा ही खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे स्कोर वरती टोटल 19. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 17 धावांची आवश्यकता. मित्रांनो आज ISPL इंडियन स्ट्रिक्स प्रीमियर लीग दादाजी कोंडू स्टेडियम वरती स्पर्धा रंगते. त्या स्पर्धेमध्ये चेन्नई या टीम कडून खेळत असताना केतन म्हात्रेनं 5 बॉल मध्ये लगातार 5 षटका ठोकलेले आहेत. 5 इन रो. इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फंबल होतोय. 2 धावा मिळतील आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे स्कोर वरती 19. चेन्नई सिंगम्स 21 धावा झालेल्या आहेत. म्हणजे येणारे बॉल आहेत 5 आणि 5 बॉल मध्ये 15 धावांची आवश्यकता. ऑन स्ट्राईक सुशील ढकवाल. ओहो बॅटची कडा घेतली. बॉल मागे चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये. तिथे सिंगल मिळेल आणि सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आता 22. म्हणजे येणारे 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये करायचे आहेत 14 धावा. 4 बॉल आणि 14 धावा. खूप चांगली स्पर्धा आपण अनुभवली सलग 3 दिवस. गौरवंश मित्रमंडळ सालपाड आयोजित गौरवंश ट्रॉफी तुम्ही पाहताय आणि आज हा चिमुकला बॉल या व्यासपीठावरती आहे. मगाशी आपण त्याची रॉयल एंट्री पाहिली. अगदी फटाक्यांच्या आतषबाजीनं त्यांचं आगमन झालेलं आहे. फक्त 9 महिन्याचा हा गुंडस बाल आणि त्या बालाच्या नावावरती एवढी मोठी स्पर्धा आयोजित करणं मित्रांनो साधं सोपं काम नाहीये आणि ते करून दाखवलंय. जे स्वप्न होतं ते स्वप्न साकारले. स्वप्न सत्यात उतरलेलं आहे तेजस पाटीलनं आणि पुढच्या वर्षी त्याने आजच ऐलान केलेलं आहे की पुढच्या वर्षी याच्यापेक्षा वेगळी स्पर्धा होईल आणि त्या स्पर्धेमध्ये कुठल्याही टीम कडून एंट्री घेणार नाहीये. विनाशुल्क एंट्री आहे. 24 संघांना स्पर्धेमध्ये मोफत एंट्री दिली जाईल अशी आजच त्याने घोषणा केलेली आहे तेजस पाटीलनं. एक बॉल 12 धावांची आवश्यकता. ज्यानं फायनल मध्ये 10 धावानं फ्रेंड्स 11 झोगाव या टीमला परास्त केलं आणि या स्पर्धेतला चॅम्पियन